सध्याची परिस्थिती नालासोपाऱ्याची विजय जी आपण पाहिली। आता जाऊयात वसईमध्ये, आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय सांगाल? आता आपण पाहतोय विरारकडे जाणारी लोकल सेवा पूर्ववत झाली, मात्र वसईमध्ये सध्या कशी परिस्थिती आहे? ट्रेन संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच सध्या आपण वसई रेल्वे स्थानकावरती आहोत आणि आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती हळूहळू पूर्वपदावरती या ठिकाणी आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतोय आणि त्या पावसामुळेच या ठिकाणचे रस्ते जे आहेत ते जलमय झालेले होते। त्यामुळे रस्ते वाहतूक एकीकडे ठप्प होती तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं होतं। त्यामुळे वसई आणि विरार या दोन्ही रेल्वे स्थानकांचा संपर्क जो आहे तो तुटलेला पाहायला मिळालेला होता। परंतु आता मात्र चर्चगेट अर्थात मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्वपदावरती आलेली आहे आणि त्याचसोबतच विरारकडे जाणारी जी रेल्वे वाहतूक आहे ती देखील पूर्वपदावरती या ठिकाणी आलेली असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। परंतु तरी देखील वसई, विरार आणि नालासोपाराच्या अनेक सखल भागांमध्ये अद्याप देखील पाणी जे आहे ते अजून देखील सखल भागांमध्ये साचलेलं आहे आणि त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या ठिकाणी कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु गेल्या 5 दिवसांपासून वसई, विरार, नालासोपारा या विभागातल्या नागरिकांना मोठा मनस्ताप जो आहे तो प्रशासकीय यंत्रणेमुळे सहन करावा लागलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। वीज नव्हती, मोबाईल नेटवर्क नव्हते, त्यामुळे नागरिक जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी त्रासाला त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, धन्यवाद विजय दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। पुढेच आपण पाहतोय विरारकडे जाणारी लोकल सेवा आता पूर्ववत झालेली आहे, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते।